हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गुड मॉर्निंग, कशा आहात सर्व? तर आता आम्ही निघालो आहोत भोगवे बीचला आणि रस्त्याला जे काही स्पॉट्स लागतील ते बघणार आहोत. आजूबाजूला मस्त झाडांची हिरवळ आहे सगळीकडे आणि छान असं इथे कौलारू घरं आहेत आजूबाजूला आणि छान असं सुंदर निवांत वातावरणामध्ये आता आम्ही फिरायला निघालो आहोत. तर तुम्ही पण कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि या ब्लॉगचा आनंद घ्या आणि या कोकणाचा पण आनंद घ्या, इथल्या आजूबाजूच्या जीवनाचा पण आनंद घ्या आणि हे बघून झाल्यावर नक्कीच तुम्हाला पण इच्छा होईल इकडे येण्याची आणि एकदा तरी आयुष्यात इकडे नक्की या. खूप काही बघण्यासारखं आहे इकडे. दगदगीच्या जीवनात असं आपल्यासाठी 2 दिवस इथे काढायला हरकत नाही. आता आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण येथील मंदिरामध्ये. हे श्री सिद्धेश्वर मंदिर आहे. हे एक जागृत आणि प्राचीन महादेवाचे मंदिर आहे. येथे महाशिवरात्री आणि हनुमान जन्मोत्सवानिमित्त मोठी गर्दी असते. इथे तुळशी वृंदावन आहे आणि हे समोर मंदिर आहे. तर हे आहे मंदिरातला आतला परिसर. हे गणपती मंदिर आहे. तर हे आहे गाभाऱ्यातील शिवलिंग. मंदिरांच्या भिंतींवर छान असं कोरीव काम केलं आहे. तसेच येथील जे खांब आहेत त्यावर बारीक असे नक्षीकाम केले आहे. वरती गाभाऱ्याची शंकर आणि पार्वतीची मूर्ती आहे. मंदिरातून बाहेर पडल्यावर समोरच्या साईडला ही पुरातन शिल्प आहेत जी जतन करून ठेवली आहेत आणि बाजूला त्याची माहिती आहे. विजयनगर साम्राज्याच्या हरिहर व बुक्ल या राजांनी इसवी सन 1345 ते 1352 मध्ये बांधलेल्या 24 शैव मंदिरांपैकी म्हापणचे श्री सिद्धेश्वराचे मंदिर हे एक आहे. आणि हा पुरातन काही शिल्प आहेत जी यांनी जतन करून ठेवली आहेत. इथे झाडाखाली नंदी महाराजांची एक जुनी मूर्ती ठेवलेली आहे. मंदिर आहे आणि त्याच्या अगदी समोर हे इथे कलिंगड फ्रेशवेअर मेलन्स मिळतात इथे. तर आम्ही इथे काल थांबलो होतो आणि अतिशय गोड माणसं आहेत आणि कलिंगड सुद्धा अगदी तुम्हाला रिझनेबल रेटमध्ये इथे खायला मिळतील. उन्हाळ्यात तुम्ही आलात तर नक्की या, विजिट करा. खूप गोड माणसं आहेत आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे वॉटरमेलन मिळेल. इथलं अजून एक मंदिर आहे, इथे आलो आहोत आम्ही. देवी सातेरी शांतादुर्गा मंदिर आहे हे आणि हा इथला आजूबाजूचा परिसर आहे. तर आता आपण मंदिरात जाऊया. इथे छान असं तुळशी वृंदावन आहे. विहीर पण आहे समोरच मंदिराच्या आवारामध्ये. ही आहे म्हापण गावातील सातेरी देवीची मूर्ती.
आणि त्याच्या बाजूलाच आहे सातेरी देवीचे वारूळ. तर आम्ही इथे आता दर्शन घेतले. तर अशा प्रकारे मंदिर आहे इथले. हा, सातेरी मापण गावची आराध्य दैवता सातेरी देवीच्या मंदिरामध्ये आपण आलो आहोत आता. ही इथली मंदिराची माहिती आहे आणि हा इथला सुंदर असा परिसर आहे आजूबाजूचा. पीसफुल वातावरण आहे एकदम. तर आता इथलं मंदिर सातेरी आणि शांतादुर्गाचं आम्ही दर्शन घेतलंय आणि पुढे आम्ही वेतोबा मंदिराच्या दर्शनासाठी निघालो आहोत. चला तर मग. हे आहे म्हापणचं मार्केट आहे. हे म्हापण गावातलं जे सोमवारचं बंद असतं आणि इथलं लोकल मार्केट आहे. तर हे देवी माऊलीचं मंदिर आहे जे तुम्हाला भोगवे बीचला जातानाच लागेल. हे मंदिर पण खूप छान आहे. आता आम्ही निघालो आहोत. जो रस्ता परुळ्याला जातो लेफ्ट साइडला, तिथे रस्त्यामध्ये आता वेतोबाचं मंदिर पण लागणार आहे. तिथे पण आपण जाऊया. आहे परुळे गावातील श्रीदेव वेतोबा मंदिर. मंदिरामध्ये इथे कलरचे काम चालू आहे. तर हे आहे श्रीदेवी वेतळा देवी आईचे मंदिर, जे वेतोबा मंदिरच्या अगदी समोरच आहे. तर हे आहे परुळे गावातील वेतोबा मंदिर, ज्याचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. पुण्यातलं वेतोबा मंदिर करून आता आम्ही निघालो आहोत श्री आदिनारायण मंदिर करण्यासाठी. तर त्याचं दर्शन घ्यायचं आहे. तर आता आपण त्याचं दर्शन घेण्यासाठी जाऊया. परुळे गावातील श्री आदिनारायण मंदिर बघायला. ते पण खूप जुनं मंदिर आहे इथलं. तर आता आपण नेक्स्ट ते बघायला जाऊया. सूर्य मंदिर आहे आणि ते भारतातील दुसरं सूर्य मंदिर आहे असं तिथली सांगतो आहे. आलो आहोत परुळे गावातील श्री आदिनारायण मंदिर बघण्यासाठी. देव आदिनारायण मंदिर परुळे गाव. तर ही परुळे गावातील श्री
देव आदिनारायण मंदिर आहे आणि ही त्यांची मूर्ती आहे. निवांत असा परिसर आहे, शांत असं मंदिर आहे परवळी गावामध्ये. आणि हे वेतोबा मंदिरच्या पुढे जो एक 5 मिनिटं अंतरावरती पुढे आलात परवळी गावामध्ये, तर तिथे हे मंदिर तुम्हाला बघायला मिळेल. आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत मालवणच्या दिशेने. तर व्हेज जे थाली आहे तेच ऑर्डर केलं होतं, कारण की मंदिरामध्ये पण फिरतोय आम्ही, त्यामुळे व्हेजच खाल्लं आम्ही. आणि आज मंगळवार असल्यामुळे व्हेज खाल्लंय. तर आता आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही निघालो आहोत मालवणच्या दिशेने. तर बघूया आपण तिथे काय काय एक्सप्लोर करणार आहोत ते. मालवणच्या दिशेने हे चिपी विमानतळ आहे आणि हे मालवणच्या दिशेने परुळ्यावरून तुम्ही जेव्हा निघाल तेव्हा आपल्याला दिसतं वाटेत. तर आता आम्ही निघालो आहोत मालवणच्या दिशेने आणि हे कोणतं ब्रिज आहे ते मला माहित नाही आहे. तर इथे जवळपासचे जे असतील त्यांनी मला सांगा की हे कोणतं ब्रिज आहे. हा जो आहे समोर तो मालवण किल्ला आहे आणि त्याच्या राईट साईडला आहे इथे राजकोट किल्ला. तर आता आपण तिथे जात आहोत. आणि हे जे मालवण जेटी आहे राजकोटला येण्यासाठी तुम्हाला लेफ्ट साईडला मालवण जेटी आहे इथे आणि इकडे आहे मालवणचा किल्ला आणि त्याच्या राईट साईडला आहे राजकोट. तर आता आपण जाऊया राजकोटला. इथे महाराजांची मूर्ती आहे. तर हे राजकोटचं प्रवेशद्वार आहे. इथे छोटे स्टॉल्स आहेत. हे आहे महापुरुषचं मंदिर आहे राजकोटमध्येच. काहीतरी गरज होती का पाय हे करून घ्यायला नक्की ना काही गरज. आता बस जाते
तर हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा स्टॅच्यू. आणि याला छान असं किल्ला आजूबाजूला असा बनवला आहे. मालवणामध्ये राजकोट किल्ला जो आहे फेमस, तिथलाच ही महाराजांची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. तर हा आहे राजकोट किल्ला मालवणचा आणि ही आहे महाराजांची भव्य दिव्य अशी मूर्ती. आणि याच्या अगदी समोर आहे मालवणचा बीच आणि याच्या राईट साइडला आहे ती जेट्टी आहे. इथून निघालेलो आहोत रॉक गार्डन साठी. तर समोर राजकोट किल्ल्यावर महाराजांची जी मूर्ती दिसत आहे ती मूर्ती 91 फूट उंच कास्य मूर्ती आहे. आता आपण आलो आहोत रॉक गार्डनला. इथून त्याची एंट्री आहे. तर हे आहे रॉक गार्डन. इथे आतमध्ये येण्यासाठी नॉमिनल अशी 5 इयर्सच्या वरती पर हेड 5 रुपीज अशी एंट्री फी आहे. इथे आहे प्ले एरिया आहे लहान मुलांसाठी. आणि याला रॉक गार्डन म्हणतात कारण की समोर पूर्ण समुद्राच्या समोर सगळे रॉक्स आहेत. त्याच्या पाठीमागेच हे गार्डन आहे म्हणून याला रॉक गार्डन असं नाव दिलं आहे. सो आपण तिथे पण जाणार आहोत. समुद्र किनारा आहे आणि त्याच्या समोरच रॉक्स आहेत. त्याच्या पाठीमागे हे गार्डन आहे. छान असं मालवण तिथे लिहिलं आहे. सेल्फी काढतात. इथून आहे बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे. हे समोर तुम्हाला रॉक दिसतात. तर आपण तिकडे जाऊया आता. तर हा समोरून रस्ता गेलाय जायला बीच साठी.
असे रॉक्स आहेत समुद्राच्या बाजूलाच आणि त्याच्या अगदी इथे समोर हे गार्डन आहे, त्यामुळे याला रॉक गार्डन असे म्हणतात. जसं मी म्हणाले थोड्या वेळापूर्वी तुम्हाला, हे जर तुम्हाला यायचं असेल तर सकाळी लवकर या किंवा मग संध्याकाळच्या वेळेला इथे छान वातावरण असतं. खूप मस्त असा वारा सुटला इकडे. तर थोडा वेळ इथे थांबून मस्त असे फोटोज काढून घेतले आणि आता आम्ही इथून चाललो आहोत. तर या गार्डनमधूनच तुम्हाला बीचला जाण्याचा पण मार्ग आहे, तिथूनही जाऊ शकता किंवा पार्किंगच्या इथे आपण जिथे गाड्या लावतो तिथेही तिथे पार्किंग करून सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आणि इथे फूडचे पण बरेच स्टॉल्स आहेत, त्यामुळे इथे तुम्ही स्नॅक्स किंवा तुम्हाला जर भूक लागली असेल तर इथे बरेच ऑप्शन्स आहेत. मुलांसाठी प्ले झोन एरिया सुद्धा आहे, ते पण तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. रॉक गार्डनच्या बाहेरच आहे. तर आपण आता नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊया, भोगवे बीच. लिंबू सोडा पियायला थांबलो आहोत. तर हे आजूबाजूला असे स्टॉल्स आहेत, इथे तुम्ही स्नॅक्स करू शकता. काही लहान मुलांसाठी प्ले एरिया पण आहेत. तर हा आहे आमचा चिप्स लवर, जो जागोजागी थांबतोय आणि चिप्सचे पॅकेट्स देतोय. बाहेर फिरायला आलेल्याचा पूर्ण फायदा घेत आहे हा. आणि आता इथे पुन्हा एकदा प्रयोग चालू आहेत, चिप्स मिक्स करून खाणार आहे तो. असे बरेच इथे फूड स्टॉल आहेत. इथे शॉर्मा कॉर्नर आहे रॉक, आणि इथे मोमो शॉर्मा मिळतो, चिकन नगेट. इथे तुम्हाला कोल्ड्रिंक्स वगैरे मिळेल आणि त्याच्या पाठीमागे प्ले एरिया आहे. तर इथे स्नॅक्स वगैरे तुम्हाला मिळू शकतं आणि प्ले झोन एरिया पण आहे बॅक साईडला. इथे फिश स्पा पण आहे आणि त्याच्या बाजूलाच किड्स झोन आहे. आणि रॉक गार्डनच्या बाजूला इथे हे पार्किंग लॉट आहे, तिथून सुद्धा तुम्ही बीचला जाऊ शकता किंवा गार्डनमधून सुद्धा जाऊ शकता. पण मालवणच्या दिशेने आलो फिरून आणि त्यानंतर हे परुळे मार्केट आहे. तिथूनच आपल्याला एक मारुती मंदिर आहे इथे आणि तिथून राईड घ्यायचं आहे भोगवे बीचला जाण्यासाठी. तर आता आपण भोगवे बीचला इथून जाणार आहोत. परुळे मार्केटच्या इथून राईड मालवणच्या दिशेने येताना लागतो. काही अंतर पुढे आल्यानंतर आपल्याला 2 रूट दिसतील. तर एक जातो निवती फोर्टला आणि एक रस्ता जातो भोगवे बीचला. तर राईट साईडचा जो रस्ता आहे तो भोगवे बीचसाठी आहे आणि लेफ्ट साईडला निवती फोर्टसाठी आहे.
पुढून राईट सरळ जायचंय ते इथून नाही. आता आपण पोहोचणार आहोत भोगवे बीचला. सुंदर अशी नारळाची झाडं आहेत आणि आजूबाजूला बीच रिसॉर्ट्स पण आहेत बरेच. तर सुंदर असा भोगवे बीच आहे हा. खूप सुंदर असा बीच आहे आणि निवांत आहे, जास्त क्राऊड नाही आहे इकडे. तर हा एक बीच एक्सप्लोअर करण्यासाठी चांगला आहे कोकणात. जे येतील त्यांनी नक्की एकदा एक्सप्लोअर करा. आणि खूप जास्त क्राऊड नाही इथे. आणि आजूबाजूला छान अशी हिरवळ आहे, मस्त झाडं आहेत इथे, नारळाची, डोंगर आहे. तर हा आहे भोगवे बीच. शांत आणि निवांत एकदम छान प्लेस आहे इकडे. आजूबाजूला अशी हिरवळ आहे, सर्वत्र नारळाची झाडं आहेत. तर कोकणात आलात तर भोगवे बीचला पण नक्की भेट द्या एकदा. आणि ज्यांना क्राऊडेड प्लेस आवडत नाही त्यांच्यासाठी छान असं ऑप्शन आहे. आजूबाजूला रिसॉर्ट्स पण आहेत बरेच. आणि इथे लहान मुलं मस्त एन्जॉय करतात. मस्त वारा सुटला आहे, संध्याकाळची वेळ आहे. थोड्याच वेळात सनसेट पण होईल इकडे. आणि माझे दोन्ही हिरो इकडे आहेत. हा एक इथे पक्षी आहे, कोणता पक्षी मला माहित नाही. सुंदर असा पक्षी आहे. नेचरचा आस्वाद घ्यायचा असेल तर या प्लेसला नक्की विजिट करा, भोगवे बीचला. मस्त असा पक्षी आहे इथे. आणि शांत निवांत असा समुद्र किनारा आहे. आणि हा आहे माझा ऋत्विक. ऋत्विक बघणार नाही तो. विनू फोटोग्राफी करत आहे इथे त्या बर्डची. मोबाईलने कॅप्चर करायचा प्रयत्न करतोय. आणि छान आहे तो पक्षी. कोणता आहे मला माहित नाही. जर कोणाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. हा आहे भोगवे बीच. आणि पाठीमागे माझ्या बघतच असेल सुंदर असा समुद्र किनारा आहे. मगाशी मी सांगितलं की आम्ही आता भोगवेला चाललो आहोत. तर हे मागचं दृश्य बघा, सुंदर असं नारळाची बाग आहे आणि या साईडला आहे समुद्र किनारा आणि इथे सनसेट. अप्रतिम दृश्य आहे आणि संध्याकाळचं तर खूपच सुंदर फील येतं इथे. शांत निवांत असा समुद्र किनारा आणि त्याचबरोबर या उसळणाऱ्या लाटा आणि पाठीमागे सनसेट होत आहे.
अप्रतिम असा दृश्य दिसतंय पाठीमागे. याचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला कोकणातच यावं लागेल. तर इथे नक्की एकदा या भोगवे बीचला. आम्ही निघालो भोगवे बीचवर. खूप मस्त एन्जॉय केला आम्ही, फोटोज काढले. त्यानंतर थोडंसं भिजलो पाण्यात, कारण की ऑलरेडी आम्ही भिजलो होतो काल आल्यावर, त्यामुळे इथे जास्त नाही भिजलो, पण बऱ्यापैकी आम्ही एन्जॉय केलं इकडे. आणि छान असं बीच आहे, निवांत आहे, जास्त क्राऊड नाही आहे आणि इथे सुंदर फोटोग्राफी होऊ शकते. तर नक्की एकदा या भोगवे बीचला. तर आता आपण निघूया आपल्या होमस्टेला जायला. आजचा दिवस खूप छान गेला. आत्ता आम्ही निघालो आहोत नाश्ता करायला. भूक लागले, तर बघू इथे काय मिळतं ते खाऊ आता, आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ आमच्या होमस्टेला. तर इथे आता आम्ही वडापाव आणि चहा घेतला, थोडासा नाश्ता केला इकडे. रात्री जेवायला आलो आणि आम्ही मागवलं आहे कोंबडी वडी थाली. यामध्ये वडे आहे, सुखं चिकन आहे, चिकनचा रस्सा आहे, सलाड आहे, असं मस्त मालवणी पद्धतीचं जेवण आहे. तर इथलं लोकल फूड, स्पेशली फिश लवर जे आहेत त्यांच्यासाठी फिश थाली वगैरे मिळते. तर आणि मालवणी पद्धतीतलं जेवण असतं. तर जे फिश लवर आहे त्यांच्यासाठी ही पर्वणीच आहे, तिथे खूप छान पद्धतीचं जेवण मिळतं. तर नक्की ट्राय करा. आणि तर आता आम्ही पुन्हा एकदा इथे आलो आहे होमस्टेला आणि फिरून आलो बऱ्यापैकी. आज इथले मालवणला जाऊन आली, तिथलं मी रॉक गार्डन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर राजकोट किल्ला दाखवला आहे. त्याचप्रमाणे इथली मंदिरं कवर करण्याचा प्रयत्न केला आहे मी मॅक्झिमम. वेतोबाचं मंदिर, सातेरी देवीचं मंदिर, श्री आदिनारायण मंदिर, अशी बऱ्यापैकी मी मंदिरं इथली कवर करण्याचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओमार्फत. त्याचप्रमाणे मी भोगवे बीच पण दाखवला आहे. तर संध्याकाळ झालेली असल्या कारणाने उशीर व्हायला आलेला, त्यामुळे मी निवती किल्ल्यावरती गेली नाही. तर बऱ्यापैकी मी इथलं जे काही आहे ते एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा. तर उद्या वेळ मिळालाच तर निवती किल्ल्यावर सुद्धा आम्ही जाणार आहोत. आणि बऱ्यापैकी आज बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत आणि बॅटरी पण माझी लो झाली होती, त्यामुळे मी ब्लॉग नाही पूर्ण कंप्लीट केला आहे. पण आज बऱ्यापैकी इथल्या जेवढ्या गोष्टी कवर करता आल्या आहेत तेवढ्या गोष्टी मी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल. तर गुड नाईट.